ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। साहेब कसं आहे, पक्षाचा विषय आहे। आम्ही पूर्वीपासून धनुष्यबाणावरच लढलेला आहे। त्यामुळं आमचा विश्वास ज्या पार्टीने आम्हाला ओळख दिलेली आहे महापालिकेत जाण्याची, त्या पार्टीची आम्ही कायम विचाराची आम्ही शिंदे साहेबाबरोबरच आहे। त्यामुळे सुखादुःखात जाऊ माणूस अडचणीच्या वेळेस आमच्यासोबत होता। त्यामुळे आम्ही कसलेही काय असलं तरी आम्ही धनुष्यबाणावरच लढलो होतो, आताही धनुष्यबाणावरच लढलो। मदन पोलके 23 म्हणजे SC प्रवर्गातून यावेळेला आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या विचारांवर विश्वास ठेवून यावेळेला धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढलेलं आहे। आमचे सगळे फॉर्म वैध झालेले आहेत। आम्ही आजपासून प्रचाराला चालू करणार आहे आणि आम्ही गायकवाड साहेबाच्या उमेश गायकवाड साहेबाच्या नेतृत्वामध्ये हा जो पॅनल आहे, एक एज्युकेटेड पॅनल आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केले आणि आपले पोलके सर असतील, शिक्षक आहेत। मी स्वतः महापालिकेमध्ये 21 वर्ष सर्व्हिस केलेली आहे। प्रभाग क्रमांक 23 मधील आज आमच्या लाडक्या बहिणीचे भाऊ माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या धनुष्यबाणावर आमचा आज प्रभाग क्रमांक 23चे चारही उमेदवार निवडणुकीस उभे राहिलेले आहेत। साहेबांच्या ज्या शासकीय योजना आहेत त्या सगळ्या तळागाळापर्यंत माता बहिणीपर्यंत पोचलेल्या आहेत। त्यामुळं निश्चितपणे आमच्या प्रभाग 23मध्ये शिवसेनेचा धनुष्यबाणची भगवी लाट येईल, त्यात काय तीळमात्रभर शंका नाही। कारण विद्यमान नगरसेवक मी असल्या कारणाने हे माझ्या प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली हे पॅनल निर्माण झालेलं आहे। त्या पॅनलची सगळी जबाबदारी सर्वस्वी माझ्यावर असणार आहे। त्यामुळं प्रभाग क्रमांक 23मधल्या सगळ्या लोकांना शासनाच्या असू द्या महापालिकेची सगळ्या सुखीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमच्या ह्या 4 जणांवर आहे। त्यामुळे निश्चितपणे मी खात्री देतो की जो विश्वास माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्यावर दिलेला आहे तो प्रामाणिकपणे सार्थ करण्याचं आमचं अभिवचन आहे। कोण कोण आले पॅनलमध्ये? पॅनलमध्ये आमच्याकडे 2 महिला आणि 2 पुरुष आहेत। नाव मदन पोलके सर आहेत, प्रकाश राठोड साहेब आहेत आणि कृष्णाताई बिराजदार आहेत, लता गायकवाड आहे। ज्या पक्षातून आपण मागच्या वेळेस निवडणूक लढला होता त्या आज विरोधात आहेत। असू दे ना साहेब, काय शेवटी बघा वर आमच्या मागे जी ताकद आहे त्या महाराष्ट्राचे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत। त्यामुळे शिंदे साहेबाच्या विचारावर ही चालणारी सगळी गोरगरिबी जनता आहे। आज तुम्हाला सगळ्या माध्यमांना माहीत आहे लाडक्या बहिणीचं काय आज जोर आहे एकनाथ शिंदे साहेबासाठी। कुठल्याही लाडक्या बहिणीला विचारलं तर ती बहीण म्हणते आमचा लाडका भाऊ म्हणजे सन्माननीय एकनाथभाई शिंदे साहेब धनुष्यबाण। त्यामुळे मग निश्चित खात्री आहे की लाडक्या बहिणीच्या सगळ्या भावाच्या उमेदवाराला लाडकी बहीण निश्चितपणे विजय करून देईल। लक्ष्मण जाधव हे मातब्बर उमेदवार असताना तुम्ही त्यांच्याबरोबर निवडणूक लढली होती, आता विरोधात आहेत ते। शेवटी साहेब कसं आहे, पक्षाचा विषय आहे। आम्ही पूर्वीपासून धनुष्यबाणावरच लढलेला आहे। त्यामुळं आमचा विश्वास ज्या पार्टीने आम्हाला ओळख दिलेली आहे महापालिकेत जाण्याची, त्या पार्टीची आम्ही कायम विचाराची आम्ही शिंदे साहेबाबरोबरच आहे। त्यामुळे सुखादुःखात जाऊ माणूस अडचणीच्या वेळेस आमच्यासोबत होता। त्यामुळं आम्ही कसलेही काय असलं तरी आम्ही धनुष्यबाणावरच लढलो होतो, आताही धनुष्यबाणावरच लढणार। नाही, युतीचं फॉर्म्युला तुम्हाला आपल्या पत्रकार बांधवांना सगळ्यांना माहीत आहे की काय झालं आहे। त्यामुळे आता त्या गोष्टीचा विचार नाही करतात। तर वास्तविक बघा, सगळ्या आम्ही पार्टीने मनापासून काम केलं आपल्या महायुतीचं, त्यामुळे हे सगळे सीट लागलेले आहेत। त्यामुळे आम्हाला वाटत नाही आम्ही आमदार बनवू शकतो, खासदार बनवू शकतो, पंतप्रधान बनवू शकतो, तर आम्ही नगरसेवक बनवू शकत नाही का? ही नगरसेवक बनवण्याची फॅक्टरी आणि त्या फॅक्टरीचे ओनरच एकनाथभाई शिंदे आहे। ओके, प्रभाग कुठून उभारलात ते सांगा। ओके, रोल। नमस्ते, मी मदन पोलके 23 म्हणजे SC प्रवर्गातून यावेळेला आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या विचारांवर विश्वास ठेवून यावेळेला धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवू इच्छितो आहे। सर, आपण शिक्षण क्षेत्रातून डायरेक्टली राजकारणात आला आहे, याचं कारण काय? गेले 25 वर्ष मी शिक्षक म्हणून काम करतो आहे आणि शाळेमध्ये निश्चितच उत्कृष्ट काम केलं आहे। गेली 2 वर्ष झाली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राज्यभर राबवलेलं आहे आणि त्या अभियानामध्ये माझी शाळा सलग 2 वर्ष झालं प्रथम क्रमांकाची आहे तालुक्यामध्ये आणि 3 लाखाचं बक्षीस आहे। आणि मग मला असं वाटतं की शिक्षकांनी किंवा चांगल्या लोकांनी राजकारणामध्ये पण सक्रिय व्हावं आणि त्यामुळंच
आमचा जो पूर्ण पॅनल आहे तो सुशिक्षित आहे. माझ्याबरोबर जे प्रकाश राठोड सर आहेत ते ठाण्याला उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांना पण समाजसेवेची आवड आहे. आपण या समाजामध्ये लहानाचं मोठं झालेलो आहे आणि आपण काहीतरी समाजात देणं लागतो या उद्देशाने ते राजकारणात सक्रिय झाले. त्याचबरोबर बिराजदार ताई आहेत, त्या पण सातत्याने महिला वर्गांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. महिला बचत गट असू द्या या माध्यमातून महिलांना मदत करतात. आमच्या गायकवाड ताई आहेत, त्या पण शिक्षिका आहेत, त्या पण सुशिक्षित आहेत. आणि मग हे सगळे सुशिक्षित लोक एकत्र आले तर निश्चित समाजामध्ये काहीतरी चांगलं घडेल, परिवर्तन होईल. या उद्देशाने आम्ही सर्व उमेदवार एकत्र आलेलो आहे आणि जनता निश्चित आम्हाला पाठीशी उभी राहील अशी आशा आहे. येत्या 5 वर्षामध्ये जर का विकास कामं जर का नाही म्हणजे पूर्ण नाही झाले तर याची जबाबदारी तुम्ही स्वतः घेणार का युती म्हणून दुसऱ्यांवर ढकलणार? नाही, निश्चितपणे त्यासाठी आम्ही जबाबदार असू. कारण का ज्या वेळेला उमेदवार म्हणून आम्ही जनतेच्या समोर जातो त्यावेळेला आम्हावर आमच्या सर्वांवर विश्वास ठेवून जनता मतदान करणार आहे आणि त्याचं जे काही दायित्व आहे ते आम्हालाच घ्यावं लागेल आणि आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. इतर उमेदवारांवर किंवा इतर कुणावर टीका न करता विकासाच्या गोष्टींवरच आम्ही त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. फक्त महानगरपालिकेवरच आपण अवलंबून न राहता अनेक CSR फंड आहेत, त्या माध्यमातून आपल्या प्रभागाचा काही विकास करता येत असेल. आता रस्ते, ड्रेनेज, पाणी यासाठी तर आहे. इतर गोष्टी आहेत, लहान मुलांसाठी खेळाचे म्हणजे मैदानं उपलब्ध करून दिले पाहिजेत, बागा उपलब्ध करून दिले पाहिजेत, नाना नानी पार्क उपलब्ध करून दिले पाहिजेत. आणि मग त्यासाठी आपण सर्व प्रभागातील लोकांना काही दानशूर लोक असतात त्यांना मदतीला घेऊन आपल्याला जे काही करता येईल त्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्नशील राहू. राठोड सर या जर कोणत्या प्रभागातून उभारलात? जय महाराष्ट्र. मी प्रकाश राठोड, प्रभाग क्रमांक 23 सर्वसाधारण या प्रभागातून मी उभारलेलो आहे. मागील अनेक वर्षापासून 1992ला प्रभाग क्रमांक 23 सोरेगाव, प्रतापनगर तांडा असेल, सलगरवसी हा जो पट्टा आहे तो हदवाड भाग असल्यामुळे तिथे महापालिकेकडून अनेक सुविधा ज्या पुरवल्या जायच्या त्या पुरवल्या न गेल्यामुळे तिथे अशी परिस्थिती आहे. आपण जरी म्हणतो की सोलापूर स्मार्ट सिटी आहे, पण मला ते स्मार्ट सिटीमध्ये प्रभाग 23 कुठंच दिसत नाही आहे. कारण तिथे अजून पण खड्डे नाही आहे, भरपूर पडलेले आहेत, लाईट नाही आहे, पाणी व्यवस्थित टाईमवरती मिळत नाही आहे. तर ह्या बऱ्याचशा गोष्टी विचारात घेऊन आम्ही शिवसेनेतून माननीय आदरणीय आपले सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेतून आज आम्ही उमेदवारी फॉर्म भरलेला आहे. आमचे सगळे फॉर्म वैध झालेले आहेत. आम्ही आजपासून प्रचाराला चालू करणार आहे आणि आम्ही गायकवाड साहेबाच्या उमेश गायकवाड साहेबाच्या नेतृत्वामध्ये हा जो पॅनल आहे एक एज्युकेटेड पॅनल आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केले आणि आपले पोलके सर असतील, शिक्षक आहेत. मी स्वतः महापालिकेमध्ये 21 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. ठाणा बेस असल्यामुळे शिंदेसाहेबांचं गडामध्ये मी 34 वर्ष राहिलेलो आहे. त्यामुळे ह्या भागाचा विकास करण्यासाठी मला शिवसेना ही चांगली वाटली. या भागामध्ये विकास करण्यासाठी नगर विकास खाता शिंदेसाहेबाकडे असल्यामुळे महापालिकेला जो निधी लागणार आहे तो निधी निश्चितपणे आम्ही चांगल्या प्रकारे आणू आणि प्रभाग क्रमांक 23चा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय ठेवणार नाही एवढं तुम्हाला मी आश्वस्त करतो. आत्ता तुम्ही म्हटलं होतं की प्रभाग क्रमांक 23मध्ये अनेक विकास कामेही रखडलेले गेलेले आहेत. रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता, हे कुठे आहे कळत नाही आहे. येत्या काही महिन्यामध्ये किंवा येत्या काही वर्षामध्ये हे जर का कामं जर का तुम्ही नाही करून दाखवली तर तुम्ही तुमच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देणार का? नक्कीच. माझे तुम्ही जर का यूट्यूब चॅनल बघितलं असेल, सोशल मीडिया बघितलं असेल तर मी आव्हान केलं लोकांना, आम्हाला फक्त एक संधी द्या. जर ह्या संधीचं मी सोनं नाही केलं, मी 18 तास काम करणारा व्यक्ती आहे. मी ठाण्यामध्ये 34 वर्ष राहिलेलो आहे. त्यामुळे काम कसं करावं, महापालिकेचा 21 वर्षाचा तगडा अनुभव माझ्याकडे असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रभाग 23 जे टोटल महापालिकेचे 26 प्रभाग आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 23 हा 1 नंबर असेल आणि सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर प्रभाग क्रमांक 23 केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही एवढं बोलू इच्छितो. लोकप्रतिनिधी म्हणजे जरी आपण पॉलिटिकल पॉवर इज अ सुपिरियर पॉवर म्हणतोय, त्याचं कारणच असं आहे लोकप्रतिनिधी हा कायदा बनवतो आणि अधिकारी कर्मचारी वर्ग फक्त ॲज अ इम्प्लिमेंटर म्हणून ते काम करत असतात आणि तोच कायदा इम्प्लिमेंट झाला नाही म्हणून लोकप्रतिनिधी परत पुनश्च त्याच्यावर दबाव घालतात. म्हणजे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपण 100% गोर गरीब लोकांना न्याय देऊ शकतो, सुखसुविधा आपण इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणून मी हे VRS घेऊन या महापालिकेमधले प्रभाग क्रमांक 23 नेतृत्व करण्यासाठी मी आलेलो आहे. आपले काय असं स्वप्न आहे? नक्कीच. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना जर का माझ्यावरती विश्वास वाटला
तर आमच्या पॅनलवरती विश्वास वाटला की हा चांगला काम करतोय, महापालिकेचा विकास करू शकतो, तो नक्कीच हे स्वप्न बघायला काय हरकत नाही आहे आणि पुढे भविष्यकाळामध्ये आमदार आमच्या गायकवाड साहेब नेतृत्वात आम्ही होऊ पण शकू असं बोलू शकतो मी.